3 जून 2006 धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते पवनराजे निंबाळकर यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली या ठिकाणी गोळ्या झाडून निर्घृण हत्या झाली। 20 वर्षांनंतर लागणाऱ्या या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं। निकाल वाचन करताना न्यायमूर्तींनी स्पष्टपणे म्हटलं होतं की या संपूर्ण प्रकरणाची भिस्त ही माफीच्या साक्षीदारावरती अवलंबून आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पाया ठिसूळ असल्याचं देखील न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं होतं। आमच्याकडून काही सुद्धा त्रुटी वाटत नाही, फक्त हा सत्ता आणि पैशाचा निकाल आहे। लढत राहू आम्ही। ओमराजे निंबाळकर यांची पहिली प्रतिक्रिया काय होती दादा? दादा पूर्ण खचून गेलेत। दादाची मानसिकता नाही, पूर्ण गळाटून गेलेत त्यांची बोलण्याची मानसिकता नाही। सातत्याने राजकीय आरोप देखील होत होते की निकाल आपल्या बाजूने यावा यासाठी ओमराजे पक्ष बदलतात, याचा काही संबंध? नाही, काही संबंध नाही, काही संबंध नाही। चुकीचं आहे, निराधार आहे। आम्ही फक्त न्यायव्यवस्थेवर आम्ही विश्वास ठेवून होतो, याच्या पलीकडे काय नाही। आता पुढे पाऊल काय उचलू शकतात दादा असं वाटतं? लढू आम्ही, लढू आम्ही। माफीचा साक्षीदार असताना देखील अशा पद्धतीने होणं, क्राईम सीन क्रिएट केले नाहीत, असे विविध प्रश्न जे आहेत ते न्यायाधीशांनी उपस्थित केलेले पाहायला मिळतात। चुकीचं आहे साहेब, चुकीचं आहे। आता काहीच बोलू शकत नाही। असा निकाल आमच्यासाठी अनपेक्षित निकाल आहे, अनपेक्षित। खूप वाईट आहे। न्यायव्यवस्थेला कसा विश्वास ठेवायचा? 20 वर्षानंतर जरी अशी परिस्थिती असेल तर खूप वाईट आहे। चल, नक्कीच। तर एकंदरीतच बघतोय आपण की स्वीय सहाय्यक असलेले रवी कोरे देखील अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळत आहेत। कसा विश्वास ठेवणार न्याय? ओमराजे निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक कोरे यांनी आताच जय महाराष्ट्रशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की आम्ही लढत राहू। याचा अर्थ असा आहे की आता निंबाळकर कुटुंबीय हे पुढे या प्रकरणामध्ये अपील करतील, पुढच्या न्यायालयात जातील आणि न्यायासाठी पुन्हा एकदा दाद मागतील। मात्र 20 वर्षानंतर जर ही अवस्था असेल तर न्यायालयावरती किंवा न्यायावरती विश्वास कसा ठेवायचा अशा पद्धतीचा प्रश्न देखील निंबाळकर कुटुंब उपस्थित करत आहे। ओमराजे निंबाळकर हे पूर्णतः मानसिकरित्या खचले असल्याचं कोरे यांनी यावेळेला म्हटलंय।